नमस्कार. ॲक्ने टीनेजर्सना भेडसावणारा शब्द. हे लाल छोटे छोटे पुरळ, पिंपल्स किंवा मुरुम ज्याला आपण म्हणतो, ते टीनेजर्सचा कॉन्फिडन्स अगदी लो करतात. आणि फक्त टीनेजर्सच नाही, काही अडल्ट्सच्या बाबतीतही हे हॉर्मोनल ॲक्ने किंवा अडल्ट ॲक्ने ज्याला आपण म्हणतो, ते खूप त्रासदायक असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे ॲक्ने क्युअर करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये काय खावं आणि काय खाऊ नये. प्लस मी माझ्या एक्सपिरियन्स मधल्या काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे, ज्या फॉलो केल्याने माझे टीनेज ॲक्ने जे आहे ते कमी झाले होते. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. ॲक्ने नक्की आहेत काय आपण थोडक्यात बघूया. आपली जी स्किन आहे त्याच्यावरती अगदी छोटे छोटे छिद्र असतात, याला पोर्स म्हणतात. आणि या पोर्सच्या खाली जे आहे स्पेशल ग्लँड्स असतात, ग्रंथी असतात, ज्या ऑइल प्रोड्यूस करत असतात. आता हे ऑइल का प्रोड्यूस करतात? वेल, हे ऑइल जे आहे ते आपल्या स्किनच्या आउटर लेअरवरती येऊन मॉइश्चरायझरचं काम करतं. आपली त्वचा कोरडी होऊ नये म्हणून हे ऑइल प्रोड्यूस केलं जातं. या ऑइलला सीबम असं म्हणतात. आणि त्यासोबतच या होलमधून स्वेट किंवा काही टॉक्सिन्स, नको असलेले पदार्थ पण बाहेर पडतात. त्यासाठी हे पोर्स खूप इम्पॉर्टंट असतात. असं म्हटलं जातं की स्किन ह्या पोर्स थ्रू श्वासोश्वास घेते, ब्रीथ करते. ह्या पोर्स मधून बाहेर येणारे जे ऑइल आहे ते लिमिटेड क्वांटिटीमध्ये असेल तर वेल अँड गुड. पण ज्यावेळेस हे सीबम किंवा ऑइलचं प्रोडक्शन जास्त होतं त्यावेळेस हे थोडं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. स्किन मग ऑइली होते आणि त्यातल्या त्यात जर ह्या पोर्स वरती बॅक्टेरिया जमा झाला, धूळ, डस्ट, आपल्या हाताची डस्ट जर जमा झाली तर तिथे इन्फेक्शन क्रिएट होतं. आणि त्या इन्फेक्शननी मग तिथे रेडनेस येतो, दुखतं, पेन होतं तिथे आणि पस पण जमा होतो. याला आपण म्हणतो पिंपल किंवा फोड किंवा मुरुम. आणि हेच पिंपल्स, पुरळ जर एका जागी एका पॅटर्न मध्ये असतील तर त्याला आपण ॲक्ने म्हणतो. कधी ते चीक्स वरती असतात, कधी चिन वरती, नोज, फोरहेड. सो ते एका पॅटर्न मध्ये जेव्हा हे पिंपल्स येतात त्यावेळेस त्याला ॲक्ने असं म्हटलं जातं. आता हे ॲक्ने वाढण्याचं आणखीन एक कारण आहे, ते म्हणजे इन्फ्लमेशन. इन्फ्लमेशन म्हणजे काय? शरीरामध्ये होणारा दाह. बरेचदा झोप पूर्ण न झाल्यामुळे, बॉडीमध्ये चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम जे आहे ते व्यवस्थित न झाल्यामुळे किंवा स्ट्रेस लेवल्स, या सगळ्या गोष्टींमुळे बॉडीमध्ये इन्फ्लमेशन क्रिएट होतं. आणि या इन्फ्लमेशनचा रिझल्ट जो आहे तो कधी कधी ॲक्नेमध्ये होऊ शकतो. सो इन्फ्लमेशन, स्ट्रेस, लॅक ऑफ स्लीप हे पण कारण असू शकतात ॲक्नेचे. बघूयात असे कुठले फूड आयटम्स आहेत जे आपण अवॉइड करायला हवेत, आपल्या आहारामधून काढून टाकायला हवेत ॲक्ने क्युअर करण्यासाठी. याच्यामध्ये पहिले येतात शुगरी फूड्स. शुगर अँड शुगरी फूड्स म्हणजे साखर, गोड असणारे पदार्थ. जसं मी म्हटलं, इन्फ्लमेशन हे पण एक कारण आहे ॲक्नेचं. सो जे कुठल्या आयटम्स मध्ये शुगर असेल किंवा स्वीट्स, डिझर्ट्स, चॉकलेट्स हे जर असतील तर ते तुम्ही अवॉइड करायला हवेत. आणखीन इन्फ्लमेशन क्रिएट करणारे पदार्थ म्हणजे हाय GI फूड्स, ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय असतो तो. आता थोडक्यात सांगायचं झालं तर मैद्याचे पदार्थ, जंक फूड, फास्ट फूड, पिझ्झाज, बर्गर्स, बेकरी प्रॉडक्ट्स हे अवॉइड करायला हवे. देन कम्स ज्युसेस अँड कोल्ड्रिंक्स. येस, ज्युसेस, कोल्ड्रिंक्स मध्येही भरभरून साखर असते. जे कुठले मिल्कशेक्स तुम्ही पिता किंवा कोलाज किंवा जे एनर्जी ड्रिंक्स पण पिले जातात त्याच्यामध्येही भरभरून साखर असते आणि त्याच्यानेही बॉडीमध्ये इन्फ्लमेशन क्रिएट होतं आणि ॲक्ने वाढू शकतो. देन कम्स मिल्क प्रॉडक्ट्स, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. काही टीनेजर्स किंवा अडल्ट्स जे आहेत त्यांच्या ॲक्नेचं ट्रिगर जे आहे ते मिल्क प्रॉडक्ट्स असतात, दुग्धजन्य पदार्थ. सो हे दुग्धजन्य पदार्थ जेव्हा असे व्यक्ती घेणं बंद करतात त्यावेळेस ॲक्ने नक्कीच क्युअर होऊ शकतो. आपल्या ॲक्नेचं कारण मिल्क प्रॉडक्ट्स आहे की नाही हे थोडंसं ट्रायल अँड एरर करूनच कळेल. ॲक्ने असणाऱ्या व्यक्तींनी 1 महिना 2 महिने दूध अवॉइड करून बघावं, दुग्धजन्य पदार्थ बंद करून बघावेत. त्याच्याने जर त्यांची ॲक्नेची कंडिशन इम्प्रूव्ह झाली तर असं समजावं की त्यांचं ॲक्नेचं ट्रिगर जे आहे ते दूधच होतं. आणखीन एक पदार्थ जो अवॉइड करायला हवा तो आहे वे प्रोटीन, म्हणजेच प्रोटीन पावडर ज्याला जनरली म्हणतात. आता वे प्रोटीन ॲक्नेच्या केसमध्ये मी का अवॉइड करायला सांगत आहे? वेल, हे जे वे प्रोटीन आहे ते दुग्धजन्यच पदार्थ आहे. दुधामधूनच वे प्रोटीन पावडर मिळवली जाते. सो कधी कधी वे प्रोटीन, बऱ्याच टीनेजर्सच्या बाबतीत वे प्रोटीन ही ट्रिगर ठरते ॲक्नेचं. अशा केसेसमध्ये प्रोटीन पावडर घेणं बंद करावं. आता बघूयात असे कुठले अन्न पदार्थ आहेत जे आपण आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करायला हवेत ॲक्ने कमी करण्यासाठी. सर्वात आधी येतात प्रोबायोटिक फूड्स. आता प्रोबायोटिक फूड काय असतं? असे फूड जे तुम्हाला डायजेशन मध्ये हेल्प करतात, जे जनरली फर्मेंटेड असतात. आता याच्यामध्ये येतात दही, ताक,
आता तुम्ही म्हणाल तू तर आता म्हणलीस की दुग्धजन्य पदार्थ बंद करा किंवा खाऊ नका. वेल, हे जे दही ताक आहे ते फर्मेंटेड असतात, म्हणजेच काय, त्याच्यामध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ होते. त्यामुळे हे जे दही ताक आहे ते डायजेशनला खूप हेल्प करतात आणि प्रोबायोटिक म्हणून ओळखले जातात. असेच डायजेशनला हेल्प करणाऱ्या गोष्टी तुम्हाला खायच्या आहेत. हे झालं प्रोबायोटिक. देन यू हॅव टू टेक फूड रिच इन झिंक. ज्या अन्नपदार्थांमध्ये झिंक आहे असे पदार्थ तुम्हाला घ्यायचे आहेत. आता झिंक कशा कशामध्ये असतं? वेल, व्हेजिटेरियन जर आपण बघितलं तर वेगवेगळे लेंटिल्स, कडधान्य ज्याला आपण म्हणतो, जसे चणे म्हणा, वेगवेगळ्या डाळी, त्याच्यामध्ये झिंक असतं. पंपकिन सीड्स, ज्या भोपळ्याच्या बिया असतात, त्याच्यामध्ये झिंक असतं. कॅश्यूज मध्ये झिंक असतं. नॉनव्हेज मध्ये एग्स मध्ये झिंक असतं. फ्रुट्स जर तुम्ही कन्सिडर केले तर पॉमोग्रेनेट, स्ट्रॉबेरीज यामध्ये झिंक असतं. सो हे फूड तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकतात. नेक्स्ट फूड कॅटेगरी आहे व्हेजिटेबल्स. याच्यामध्ये ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स किंवा फायबरयुक्त जे व्हेजिटेबल्स आहेत ते तुम्ही सगळे घेऊ शकता. आता हे जे व्हेजिटेबल्स आहेत किंवा हाय फायबर फूड जे आहे ते आपल्या डायजेशन मध्ये खूप हेल्प करतं. फ्रुट्स पण घेऊ शकता. वेगवेगळ्या फ्रुट्स मध्ये, जसं मी आता सांगितलं, वेगवेगळे फ्रुट्स तुम्ही घेऊ शकता. याच्याने आपल्याला फायबर मिळतं, आपलं डायजेशन व्यवस्थित राहतं आणि डायजेशन व्यवस्थित राहिलं की इन्फ्लमेशन कमी होतं आणि इन्फ्लमेशन कमी झालं की ऍक्नेही कमी होतं. देन कम्स फूड रिच इन ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स. आता ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स जे आहेत ते आपल्या बॉडीमधलं ओव्हरऑल इन्फ्लमेशन कमी करतात आणि इन्फ्लमेशन कमी झालं की ऍक्नेही कमी होतं. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स कुठल्या पदार्थांमध्ये आहेत? जर आपण व्हेजिटेरियन बघायला गेलं तर वेगवेगळे नट्स, जसं अक्रोड आहेत, वेगवेगळ्या बिया, पंपकिन सीड्स म्हणा किंवा फ्लॅक्स सीड्स मध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात. देन तीळ जे आहे, सेसमी सीड्स, ते तुम्ही कन्सिडर करू शकता. नॉन व्हेजिटेरियन असाल तर फिश, जे ऑइली फिशेस आहेत ते तुम्ही घेऊ शकता. माझ्या एक्सपिरियन्समध्ये अशा काही हॅबिट्स आहेत ज्या फॉलो केल्याने आपला ऍक्ने जो आहे तो कमी होऊ शकतो. पहिली हॅबिट आहे की स्लीप ऑन टाइम. येस, वेळेवरती झोपा, पूर्ण झोप घ्या. कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप तुमची व्हायला हवी. याच्याने अगेन तुमच्या बॉडीमधलं इन्फ्लमेशन कमी होतं, स्ट्रेस कमी होतं आणि त्यामुळेच ऍक्नेही कमी होतं. सेकंड टिप आहे की मेंटेन हायजीन. आता हायजीन कशी मेंटेन करायची आहे? कॉन्स्टंटली फेसला टच करणं अवॉइड करा. आय नो ऍक्ने जो आहे तो खूप इरिटेटिंग असतो आणि बऱ्याच जणांना सवय असते आपल्या चेहऱ्याला सारखा हात लावण्याची, बट आपल्या हातावरती बरेच बॅक्टेरिया, बरेच जर्म्स असतात आणि ते जर्म्स अजून आपला जो ऍक्ने आहे त्याला अजून ट्रिगर करतील, अजून इरिटेट करतील. सो अवॉइड टचिंग युअर फेस अगेन अँड अगेन. यूज क्लीन बेडशीट्स अँड पिलो कव्हर्स. येस, आपण रोज रात्री बेडशीटवरती झोपतो, त्या बेडशीटवरती बरेच धूळ वगैरे असते. सो ते पण क्लीन तुम्ही अगदी फ्रेश यूज करत चला. त्याच्यानेही बराच इफेक्ट पडतो ऍक्नेवरती. ज्या कुठल्या गोष्टी आपण रेग्युलरली यूज करतो, जसं फोन आहे, फोनवरतीही बरेच बॅक्टेरिया, बरेच डस्ट जमा झालेली असते, ते पण आपण नेहमी क्लीन ठेवलं पाहिजे. थर्ड टिप, डू नॉट वॉश युअर फेस अगेन अँड अगेन. सतत चेहरा धुवत जाऊ नका. आता येस, क्लेनलीनेस गरजेचं आहे, हायजीन गरजेचं आहे. डर्मेटोलॉजिस्टने सजेस्ट केलेला एखादा छानसा फेस वॉश घेऊन 2दा किंवा जास्तीत जास्त 3 वेळा फेस वॉश करणं योग्य आहे. पण चेहरा तेलकट दिसतोय आणि या ऑइलमुळे मला ऍक्ने येईल, पिंपल्स येतील, अशा भीतीने सततच चेहरा धुणं, अगदी हार्श सोपने किंवा हार्श फेस वॉशने सतत चेहरा धुणं आणि सतत कोरडा करणं हे योग्य नाहीये. होतं काय, जेवढी आपली स्किन ड्राय होते ना, जेवढी कोरडी होईल तेवढी स्किन मधून सीबम प्रोडक्शन, म्हणजे जे तेलाचं प्रोडक्शन आहे ते वाढतं आणि हे झाल्यामुळे ऑब्व्हियसली तुमचं स्किन जी आहे ती अजूनच ऑइली होईल आणि अजूनच ऍक्ने जे आहे ते स्प्रेड होण्याचा चान्सेस आहे. नेक्स्ट टिप आहे, डू नॉट यूज एनी स्क्रब और DIY व्हेन यू हॅव ऍक्ने ऑन युअर फेस. म्हणजेच काय, जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती ऍक्ने असतो ना त्यावेळेस तो फिजिकल एक्सफोलिएटर स्क्रब मिळतात बाजारामध्ये, ते यूज करू नका. होतं काय, आपल्याला वाटतं स्क्रबने जे आहे ती वरचा लेअर जो आहे तो निघून जाईल, बट त्या स्क्रबमुळे वरचा लेअर तर निघून जातो, बट जे ऍक्ने आहे ते ट्रिगर होतं. त्याला सतत घासल्यामुळे ते इरिटेशन होऊन ते ट्रिगर होतं आणि अजून ऍक्ने वाढण्याचे चान्सेस आहेत. आणि DIY, आता घरच्या ज्या रेमेडीज आहेत त्या खरंच तुम्ही यूज करणं अवॉइड करा. मी असं का म्हणते, कारण आपल्या किचन मधला कुठला पदार्थ आपल्या स्किनला ट्रिगर करेल, आपला जो ऍक्ने आहे तो कुठल्या कंडिशनचा आहे, तो स्किनला कसा ट्रिगर करेल तो पदार्थ, हे आपल्याला माहित नाही. मान्य आहे की किचनमध्ये बरेच हर्ब्स आहेत, बरेच युजफुल थिंग्स आहेत जे आपण यूज करायला हवेत, पण ज्यावेळेस ऍक्ने असतो फेसवरती त्यावेळेस हे सगळं मॅटर्स जे आहे ते खूप सेन्सिटिव्ह होऊन जातं. त्यामुळे मी सजेस्ट करेन की कुठलाच DIY, मास्क, लेप, स्क्रब, घरातलं कुठलंही तुम्ही स्वतःहून तुमच्या ऍक्नेवरती यूज करू नका. मी सजेस्ट करेन की डर्मेटोलॉजिस्टकडे जा, त्यांनी दिलेले फेस वॉश, त्यांनी दिलेलं स्क्रब किंवा त्यांनी दिलेलं जे काही एक्सफोलिएशन आहे
ते यूज करा. सो हे होते काही फूड आयटम्स जे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करायलाच हवेत, काही फूड आयटम्स जे तुमच्या डाएटमधून काढून टाकायला हवेत, आणि काही हॅबिट्स ज्या तुम्ही फॉलो करायला हवेत जे हेल्प करतील ऍक्ने क्युअर करण्यामध्ये. आय एम शुअर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओमध्ये काही आवडलं नाही, काही सांगण्यासारखं आहे, काही सजेशन्स आहेत तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.